महत्वाची बातमी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणासंदर्भातली आहे। भावेश भिंडेला अटक करण्यात आलेली आहे। भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। भावेश भिंडेनं भाच्याच्या नावानं हॉटेलमध्ये रूम बुक केलेली होती। घाटकोपर क्राईम ब्रांचमधून भावेश भिंडेला घेऊन पोलीस मेडिकलसाठी आता रवाना झालेले आहेत। भावेश भिंडेला सध्या क्राईम ब्रांचला आपण पाहतो की क्राईम ब्रांचचं पथक जे आहे त्याला घेऊन आता वैद्यकीय तपासणीसाठी जात आहे आणि थोड्याच वेळामध्ये पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याला हँडओव्हर करण्यात येईल आणि त्यानंतर विक्रोळी कोर्टामध्ये आज त्याला हजर करण्यात येणार आहे। आपण पाहतो की भावेश भिंडे घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी आहे आणि आता त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करून गुन्हे शाखेचं पथक हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। आज पहाटे त्याला आणण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहतो की गुन्हे शाखेचं पथक हे भावेश भिंडेला घेऊन आता राजावाडी हॉस्पिटलला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। थोड्याच वेळामध्ये भावेश भिंडेला पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये हँडओव्हर करण्यात येईल आणि त्यानंतर पंतनगर पोलिसांचं पथक हे विक्रोळीच्या कोर्टामध्ये भावेश भिंडेला घेऊन जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद हा पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण भावेश भिंडे हा या सगळ्या दुर्घटना प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। त्यानं कशा पद्धतीने ही परवानगी मिळवलेली होती आणि कुणाचा हा नेमका त्याच्यावरती वरदहस्त होता, कारण बेकायदेशीरपणे ह्या सगळ्या परवानग्या होर्डिंगच्या मिळवण्यात आलेल्या होत्या असा दावा वारंवार केला जातोय आणि आता भावेश भिंडे दुर्घटना झाल्यापासून जो फरार होता त्याला राजस्थानच्या उदयपूरमधून क्राईम ब्रांचने ताब्यात घेतल्यानंतर आता हे पथक जे आहे ते